आणि आपल्या क्लासचं नाव काय? क्लासेस पाहणार आहोत. नॉर्मली त्याच्यामध्ये दोन बीकर घ्यायला सांगितलेत आपल्याला आणि त्या बीकर मध्ये पाणी घ्यायचंय आणि त्यातल्या एका बीकर मध्ये आपल्याला काय करायचं आहे तर सोडियम हायड्रॉक्साईड ऍड करायचा आहे आणि दुसऱ्या बीकर मध्ये आपल्याला पोटॅशियम नायट्रेट जो आहे तो पोटॅशियम नायट्रेट आपल्याला ऍड करायचा आहे आणि दोघांचं जे काय टेम्परेचर जे आहे ते टेम्परेचर आपल्याला मेजर करायचं. म्हणजे टेम्परेचर वाढलेलं आहे का ते टेम्परेचर कमी झालेले कूल झालेलं आहे हे फक्त आपल्याला काय करायचं चेक करायचं. तर त्याच्या अगोदर पहिल्यांदा मला दोघांनी पण हे जे काय बॉटल जे आहे त्या बॉटल मधलं पाणी जे आहे ते पाणी कसं आहे फक्त सांग. म्हणजे गरम आहे का खूप थंड आहे? नॉर्मल वॉटर. नॉर्मल वॉटर आहे. नॉर्मल आहे. तर घाबरला काय? तर एका हे दिसते का? हा नाही हे लांब केलं कोपऱ्याला. हा तर हे आहे सोडियम हायड्रॉक्साईड. नॉर्मली ज्या वेळेस आपण सोडियम हायड्रॉक्साईडचा विचार करतो आपल्याला असं वाटतं की ते लिक्विड स्टेट मध्ये असतं. ऍक्च्युली सोडियम हायड्रॉक्साईड जो आहे तो सोडियम हायड्रॉक्साईड हा सॉलिड स्टेट मध्ये असतो. तर त्यातले काही सोडियम हायड्रॉक्साईड जे आहेत ते या आणि हे आहे ते म्हणजे पोटॅशियम नायट्रेट. पोटॅशियम नायट्रेट जो आहे तो पोटॅशियम नायट्रेट पण सॉलिड स्टेट मध्ये असतो आणि जो दुसरा बीकर जो आहे त्या दुसऱ्या बीकर मध्ये आपण पोटॅशियम नायट्रेट जो आहे तो पोटॅशियम नायट्रेट आपण ऍड करू. ना आणि दोघांना पण आपल्याला काय करायचं पाण्यामध्ये डिझॉल्व करून घ्यायचंय. परत दोघांनी काय करा की बॉटल जे आहे त्या बॉटलचं टेम्परेचर फक्त मेजर करा. आता कसं आहे? गरम आहे. गरम आहे आता. हा गरमच आहे आणि काय गार थंड आहे. हा बसा धन्यवाद. हे जे काय आपला छोटासा बीकर जो आहे या बीकर मध्ये आपण सोडियम हायड्रॉक्साईड टाकलेलं आहे. सोडियम हायड्रॉक्साईड याच्यामध्ये डिझॉल्व झाला आणि डिझॉल्व झाल्यानंतर याने काय केलं तर स्वतः मधले हीट जे आहे ते हीट त्याने काय केले रिलीज करायला चालू केले आणि त्याच्यामुळे हिथं तयार झालं का सोल्युशन जे आहे त्या सोल्युशनचं टेम्परेचर जे आहे ते टेम्परेचर हे वाढलं आणि या प्रोसेसला आपण काय म्हणतो इट इज कॉल्ड ॲज अ एक्झोथर्मिक प्रोसेस. आणि हा जो काही दुसरा बीकर जो आहे या दुसऱ्या बीकर मध्ये आपण काय टाकलं होतं तर पोटॅशियम नायट्रेट. पोटॅशियम नायट्रेटने काय केलं तर त्याच्या अवतीभोवती असणारी जी काही हीट जी आहे सराउंडिंग मधली जी काही हीट जी आहे ती हीट त्यांनी ऍब्सॉर्ब केली आणि त्याच्यामुळे याचं टेम्परेचर जे आहे ते टेम्परेचर हे डाऊन झालं कारण तो जो काय पोटॅशियम नायट्रेट जो आहे त्याने ती हीट स्वतःमध्ये ऍब्सॉर्ब केली आणि त्याच्यामुळे तयार झालं काय सोल्युशन जे आहे त्या सोल्युशनचं टेम्परेचर हे डाऊन झालं. आता याने हीट ऍब्सॉर्ब केली म्हणून या प्रोसेसला आपण काय म्हणतो इट इज कॉल्ड ॲज अ एंडोथर्मिक प्रोसेस. एक्झो म्हणजे बाहेर आणि थर्म म्हणजे काय हीट. तर एक्झोथर्मिक प्रोसेस मध्ये हीट एनर्जी ही रिलीज होत असते आणि एंडोथर्मिक मध्ये एंडो याचा अर्थ होतो आत आणि थर्म याचा अर्थ होतो हीट. म्हणजे त्या ठिकाणी हीट एनर्जी जी आहे ती काय केली जाते तर ऍब्सॉर्ब केली जाते आणि त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो इट इज कॉल्ड ॲज अ एंडोथर्मिक प्रोसेस.